सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बारान वंदाची सुपली सोन्याची अशी बारान वंदाची सुपली सोन्याची अशी बारान बंदाची सुपली सोन्याची अशी बारान बंदाची सुपली सोन्याची अशी बारान वंदाची सुपली सोन्याची अशी बारान वंदाची सुपली सोन्याची. नमस्कार मंडळी, नमस्कार. आज आमची मंडळाची वार्षिक स्नेहसंमेलन आहे आणि त्यासाठी सगळी मुलं जमलेली आहेत. प्लॅन ठरला आहे बदलापूर आणि पाण्याच्या बाटल्या सगळी तयारी जोरात चालू आहे. तुम्ही पण जॉईन व्हा आमच्याबरोबर, तुम्हाला इथे एक अपडेट येते. सगळी मुलं लांबून लांबून जवळून सगळीकडनं आलेली आहेत, अगदी उत्साहाने. ह्या पिकनिकची आम्ही दरवर्षी सगळी मिळून वाट बघत असतो. आपलं मत घेऊया की त्याला. तुम्हाला किती आतुरता आहे या पिकनिकची? भरपूर आतुरता आहे सर. जबरदस्त आतुरता आहे. बघूया ह्या वर्षी आता काय होते, काय हंगामा होतोय, काय काय कोण कोण हंगामा करतोय. तुषार दादा, किती एक्साइटमेंट आहे तुम्हाला ह्या पिकनिक? एकदम फुल मजा. फुल ऑन मजा. यस, मजा आहे. गाड्या सगळ्या आलेल्या आहेत, सगळं लाईनअप करतात. अरे आमचा स्वतःचा सलमान खान आलेला आहे भाई. पिकनिक की तयारी हो गई क्या? मस्त मस्त जगास फुलटू क्या है मॅन. मेन माणूस आला आमचा भाई. काय तयारी झाली का? एन्जॉय. पिकनिक तर गेल्यावरच दाखवीन मी काय करणार, पण आता जे करणार आहे ते एकदम जबरदस्त ओ मॅन, येस. तिथे एका गाडीची समस्या झाली. एका गाडीमध्ये काहीतरी छोटा अॅनिमल दिसलाय. कोणता अॅनिमल आहे? काय नाही, मोठा उंदीर 1.5 किलोचा. हा पाळलेला असणार. कोणाची गाडी आहे? गाडीचा मालक बघूया कोण आहे. हो, हा व्यक्ती आहे आणि ह्याने उंदीर पाळलाय गाडी. रेडी झालेला आहे. ऐक ना, ड्रोन इज रेडी. कुठे गेला? बघा ड्रोन. मंडळाने खास ड्रोन घेतलेला आहे पिकनिकसाठी. झाला प्रश्न सुटला. कॉफी कोण पाजणार? विषय संपला इकडे. ब्लॉगिंग मध्ये तो बोलतो कॉफीचं बिल कोण भरणार आहे. असं मी नाही म्हणत, हा म्हणतोय. हा प्रश्न आमच्याकडे कायम असतो, ते पैसे कोण देणार. असं तुमच्या सगळ्या मंडळांमध्ये असतो का की पैसे कोण देणार? की फक्त आमच्याकडे आहे? विचारतो काहीतरी उत्तर. हा प्रश्न ना सहीकडे असतो, पैसे कोण देणार हा सगळ्या मंडळांमध्ये असतो का? माझ्याकडून बघा, असे दिलदार मित्र पण आहेत. आणि पहिली कॉफी संपला ना विषय. अच्छा, गावात तर रात्रीच्या व्यवस्थेचे पेमेंट कोण करणार आहे? इडली, डोसा, चटणी आणि आपण आहोत डोसा सेंटरवरती. ठाण्यामध्ये सगळे परोटा कोण? पॅरोटा. भाई तुझी तब्येत आता कशी आहे? ओके ओके. अँड इट्स कॉफी ब्रेक टाइम. येस, तू पिणार आहे कॉफी? हा पण आहे, पव्या पण आहे. कॉफी आणि अजून काय? नाही. मित्रांनो, ऍक्च्युली वार्षिक जे संमेलन आहे आमचं, अशी संमेलनं होणं खूप गरजेचं आहे. तुषारजी, काय वाटतं तुम्हाला? एकदम बरोबर आहे. त्याच्याने काय होतं माहितीये, सगळे एकदा भेटतात. सगळे सगळेजण एकमेकांना भेटतात, एकमेकांची विचारपूस करतात. आणि काय असतं माहितीये, सगळीकडे वाद विवाद सगळीकडे असतात. आमच्याकडे पण असतात, तुमच्याकडे पण असणार. पण काय असतं, सगळे भेटले की मग गिले शिकवे दूर होते, मग मेल मिलाप होतात एकमेकांची. जसं साहेब म्हणाले तसं काय देवाण होते एकमेकांची. सो आम्हाला असं वाटतं की प्रत्येक मंडळामध्ये एक स्नेहसंमेलन झालंच पाहिजे वर्षातनं एकदा तरी, आणि सगळेच जण आले पाहिजेत त्याला, राग रुसवे साईडला ठेवून. काय वाटतं तुला राजेश? बरोबर आहे, एकदम सगळे मिळून मिसळून राहायला पाहिजे. सचिन दादा बोलले असते, पण त्यांनी जरा महत्वाची औषधं घेतली आता.
त्याच्यामुळे ते बहुतेक आता बोलणार नाही. सनी पाटील काय एकमेकांच्या गाठी भेटी होतात. गाठी सुटतात अडकलेल्या. ठीक आहे सनी दादा काय तुम्हाला काय काय नाही, पिकनिक खूप छानच असते दरवेळी. गेल्या वर्षी माझी मिस झाली काही कारणामुळे, यावेळी मी खूप एन्जॉय करणार आहे. की ही पिकनिक मध्ये ना खूप शिकायला मिळतं. इथे जे सिनियर आहेत आमचे ते आम्हाला खूप चांगले ज्ञान देतात. गुरु आहेत आमचे, गुरु. येस येस हे गुरु आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता पुढे पुढे चाललोय. पहिले मंडळ हे सांभाळायचे, आता ही जबाबदारी हळूहळू आता आमच्याकडे येत युवांकडे चालली आहे. आलेले, युवांकडे. युवा मंडळींकडे यायला लागले. काही युवा मागच्या गाडीत आहेत, आम्ही जरा पुढे आहेत. कारण की आमच्या गाडीला ऍव्हरेज खूप चांगला आहे, त्यामुळे आम्हाला गाडी पळवणं खूप भागत आहे. तर आम्ही काय करतो आणि प्रत्येक मंडळाने पण हे फॉलो केलं पाहिजे. आता नवीन पिढी जी आहे त्यांच्याकडे आम्ही सगळ्या गोष्टी हँडओव्हर करत चाललोय आणि खूप चांगल्या पद्धतीने ते हँडल करत आहेत. त्याच्यामुळे विश्वास वाढत चाललाय एकमेकांवरचा. अजून भविष्यात याचे नक्कीच फायदे होतील आम्हाला. ओके तर चला, प्रवास सुरू आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आपल्या मंडळाची. कारण की आपलं मंडळच लहान असलं तरी धिंगाणा घाला भाई एक्सपर्ट आहे. पूर्ण व्हिडिओ बघायचे तुम्हाला. टी टाइम झाला आहे रस्त्यात और मस्त अदरक वाली चाय चालू है. सनी भाई तो फोन पे भाई उसका अभी शादी फाइनल हो गया ना, अभी तो फोन पे ही रहेगा ना. बोला शादी फाइनल हो गया तो फोन पे ही रहेगा ना आधा टाइम तो. तो आता आम्ही जवळजवळ बदलापूरच्या जवळ आहोत हायवेला. आणि क्रीम रोल, चकली, क्रीम रोल आणि बिस्किट्स. ओके. रस्त्यात आम्ही जवळजवळ 2 चहा ब्रेक घेतले, नाश्ता केला, काय काय खाल्लं. पण कोण कोण यार गाडीत थांबतच नाहीत. पण कोण कोण चालू आहे काय, पण बरेच जण थांबतच नाहीत रस्त्यामध्ये. आम्हीच आपले थांबतोय, ब्रेक घेतोय. ऍक्च्युली ब्रेक घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? घेतला पाहिजे. तुषार दादा पाहिजे, हा? ब्रेक घेतला पाहिजे. गाडी रुक रुक के चलेगी. हा हा. हो, मराठी बोला. गाडी काय थांबून बरेच चालेल. लोक थांबतच नाहीत, नॉनस्टॉप सुसाट. पिकनिकला आलोय की कुठे चाललोय आपण यार, आहे की नाही? बरोबर आहे. तुम्ही कमेंट मध्ये लिहून पाठवा ट्रॅव्हलिंग मध्ये ब्रेक घेतली पाहिजेत की नाही. ओके. मित्रांनी आमच्या फ्रूट सलाड ब्रेक घेतलेला आहे. फ्रुट्सचा ब्रेक आहे. मंडळाने खूप खर्च केलाय. सगळ्यांना कलिंगड, आंबे, ड्रॅगन फ्रूट, संत्री. अरे खाली घे. एक केळं दाखव, केळं. हे लडाखची केळी, काश्मीरचं कलिंगड आणि राजस्थानचा अननस आणि चायनाचा ड्रॅगन आणि नेपाळचे आंबे. खूप सारे व्हरायटी आहेत आमच्याकडे. आरोग्यदायी सहल आहे. शैक्षणिक पिकनिक म्हणतात ती ही आहे. सोडली दारू सोडली. आरोग्यदायी. सगळ्यांनी मद्यपान कोणी करणार नाही. फ्रुट्स फक्त फ्रूट सलाड, डाएट प्लॅन, अवॅकाडो पण घेतलाय. आणि अशा प्रकारे पूर्णपणे हेल्दी आरोग्यदायी पिकनिक असणार आहे. हो सुपर. ओके, एन्जॉय. गा रही है आसमां गा रहा है साथ मेरे. ये ज़मीं गा रही है आसमां गा रहा है साथ मेरे. ये सारा जहां गा रहा है. एक नंबर. एक मिनिट बोल. ए ह्याचं नाव काय? धबधबा. काय रे? काटेवाडी धबधबा. काटेवाडी धबधबा. एक मिनिट बोल. हा जो काटेवाडी धबधबा आहे तिथे एन्जॉय केलाय मी. आज आयुष्याची मजा केली आहे. आणि असंच सगळ्यांनी या स्पॉटला या, फॅमिलीला घेऊन या. एकदम सेफ आहे. मजा मजा मजा. हे बघा. चलो. चला, आता आम्ही जेवायला चाललोय. हो, आणि काय काय आता आम्ही जेवायला चाललोय. जेवणाची ऑर्डर दिली आहे तिकडे. आणि यांना काहीतरी गाणं बोलायचं आहे. हा बोला. आपण बघितलात किती मजा करतायत मंडळाची पोरं. चला आता आम्ही पुढे जेवायला जाऊया आणि पुढची ब्लॉग कंटिन्यू करतो मी.
तरी जाऊ दुसऱ्याला बोलूया आजपर्यंत जो कंट आहे येऊन येणार कोण ट्रॅक्टर शिवाय आहेत कोण दुकान नाही मिळालं तरी चालेल मला घर पाहिजे 550 मला 14 फीट हाईट पाहिजे नाही तर होणार नाही. अरे मला लिफ्टला बटन दाबायला पाहिजे. पोरांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बस उनका है काम अरे महबूब का जो बस ले दे नाम मर जाए मिट जाए हो जाए बदनाम रहने दो छोड़ो जाने दो यार हम ना करेंगे प्यार लोग कहते हैं मैं शराब मैं शराबी हूँ तुमने भी शायद यही सोच लिया लोग कहते हैं मैं शराबी
नमस्ते सलाम आ गए फिर से करने हंगामा बोरिंग लम्हों को करते गुलाबी जश्न रुकने न देंगे जरा भी